नमस्कार बालमित्रांनो. पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता तिसरी, विषय परिसराभ्यास, घटक तिसरीतून चौथीत जाताना, पान नंबर 150, 151, 152. अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. हा माझा परिचय. बालमित्रांनो, हे इयत्ता तिसरीचे परिसर अभ्यासाचे पुस्तक आहे. या पुस्तकातील 26वा धडा तिसरीतून चौथीत जाताना. सांगा पाहू, तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कोण व्हायचे आहे? कोणी म्हणेल डॉक्टर व्हायचे आहे, कोणी म्हणेल शिक्षक व्हायचे आहे, कोणी म्हणेल इंजिनियर व्हायचे आहे. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते, हो की नाही? काळाची समज या पाठात तुम्ही 20 वर्षांनंतर कसे दिसाल याचे एक चित्र काढले होते, आठवते का? ते काल्पनिक होते, कारण तेव्हा तुम्ही कसे दिसाल हे तर कुणालाच ठाऊक नाही. पण मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचे आहे, तुम्हाला काय करून दाखवायचे आहे हे मात्र तुम्ही स्वतः ठरवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला खूप शिकले पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. शिकणे म्हणजे शाळेत जाणे एवढेच नाही. आपण शाळेत तर शिकतोच, पण आपण घरच्या वडील माणसांकडूनही शिकतो. तसेच आपल्याला परिसराकडूनही खूप काही शिकता येते. म्हणून तर आपण परिसराचा अभ्यास करतो. चला तर पाहूया मग. परिसराची काळजी कशी घ्यायची? आपला परिसर आपल्या एकट्याचा नाही, तो इतरांचाही आहे. परिसराकडून सर्वांच्या गरजा भागवल्या जातात. म्हणून परिसराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आधी आपण स्वतःची, आपल्या घराची आणि शाळेची काळजी घेतली पाहिजे. मगच परिसर आपोआप सुंदर बनेल. घ्याल ना मग काळजी? परिसरातून ज्या गोष्टी मिळतात त्यांचा आपण जपून वापर केला पाहिजे. म्हणून अन्न आणि पाणी यांची आपण कधीच नासाडी करू नये. जरा डोके चालवा. सार्वजनिक बागेतील फुले आपण तोडली तर काय होईल बरं? नियमांचे पालन होणार नाही आणि बागेतील फुलांचे सौंदर्य नष्ट होईल. आपण घरातला केरकचरा रस्त्यावर फेकला तर काय होईल बरं? परिसर अस्वच्छ होईल आणि लोकांचे आरोग्य धोक्यात येईल. बरोबर. आता तिसरा प्रश्न. ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीवर आपण आपले नाव का कोरू नये? कोणीही नावं कोरली तर भिंती खराब होतील, म्हणजेच वास्तू खराब होतील. प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या आपण इकडे तिकडे का फेकू नयेत? कारण आपण जर प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या इकडे तिकडे फेकल्या तर परिसर अस्वच्छ होईल आणि शिवाय प्लॅस्टिक कुजतही नाही, वर्षानुवर्षे तसेच राहते. सांगा पाहू, तुमच्या परिसरात तुम्हाला काय आवडते आणि का? कोणी म्हणेल शाळा आवडते, कोणी म्हणेल बाग आवडते, कोणी म्हणेल मला खेळण्यांची दुकान आवडते. बरोबर. आता आपले घर. पक्षी घरटी बांधतात, हे तुम्ही कधी पाहिले आहे का? त्यांच्या पिल्लासाठी त्यांना कितीतरी श्रम घ्यावे लागतात, कष्ट करावे लागतात. पाहिले आहे का तुम्ही? तसे तुमच्या घरातील लोक देखील तुमच्यासाठी श्रम करतात. तुम्ही पण त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. तुमच्याहून जे मोठे आहेत त्यांचा आदर राखला पाहिजे. आई, बाबा, घरातील इतर माणसे यांचे काम हलके करायचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्या स्त्रियांचा आदर केला पाहिजे. जरा डोके चालवा. तुम्ही चांगले वागावे असे आई बाबा का सांगतात? आई बाबा नीट जेवले की नाही हे तुम्ही कधी पाहता का? तुम्ही घरातील मोठ्या माणसांची मदत कशी करू शकाल? घरात कोणी आजारी पडले तर तुम्ही काय करता?
आठवा पाहू. एकमेकांवर अवलंबून असणे म्हणजे काय? परिसरातील सर्वच घटक हे एकमेकांवर अवलंबून असतात. प्राणी आणि वनस्पती हे आपल्या गरजा परिसरातून पूर्ण करत असतात. परिसरातील घटक म्हणजे वनस्पती आणि प्राणी हे परिसराचे घटक आहेत. आपण सुद्धा परिसराचा एक भाग आहोत. सगळ्यांचे जीवन आनंदी व सुरळीत चालले पाहिजे. सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. आपण काय करतो, कसे वागतो या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या परिसरावर होत असतो. करून पहा. बोटांना शाई लावून कागदावर ठसे घ्या. तुमचे आणि इतर मुलांचे ठसे वेगळे दिसले का? हो. एकाच झाडाची 2 पाने घ्या. काय फरक दिसतो पहा. आता एकमेकांशी वागणे. एकाच झाडाची सगळीच पाने सारखी नसतात. काही लहान तर काही मोठे असतात. फुले पण निरनिराळे असतात. माणसांचेही तसेच असते. बोटांचे ठसे वेगवेगळे असतात. प्रत्येकात काहीतरी वेगळे असते. एकमेकांशी वागणे. काही झाडे उंच आणि मजबूत असतात, पण वेली लहान आणि नाजूक असतात. मोठी झाडे त्यांना आधार देतात. आपणही एकमेकांना आधार दिला पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला? आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आपल्याला विचार करायचे स्वातंत्र्य आहे. काहीही शिकायचे आपण ठरवू शकतो. आपला व्यवसाय निवडू शकतो. सर्व नागरिकांना समान हक्क आहेत. स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तसे वागणे असे नाही. निसर्गाकडे पहा. सगळे नियमानुसार घडते. मुंग्या व्यवस्थित रांगेत चालतात. मधमाशा सारख्या काम करताना दिसतात. आपण स्वतंत्र भारताचे चांगले नागरिक बनले पाहिजे. त्यासाठी आपल्यात प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, चिकाटी, शिस्त असली पाहिजे. लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयी ह्या मोठेपणी कामी येतात. जरा डोके चालवा. गर्दीच्या रांगेत उभे राहून काम करण्याचे कोणते फायदे असतात? सांगा बरं. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.